चला मॅचला सुरुवात. ऑफिशियल अंपायर रेडी. पाटील मित्रमंडळचं हे ग्राउंड, ज्यांनी हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलं त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेऊन एकाकडून चेंडू दुसऱ्याकडे आला. मयुरेश साहेब एका बाजूला आयकन प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहतोय. आता मयुरेशला या मॅचमध्ये मागची झालेल्या पराभवाची चुका आपल्या संघाला कमबॅक करून देईल का हे पाहावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अन्वय वर्तक. अन्वय स्वतः कर्णधार आपण पाहू शकता. या खेळाचा त्याला सुद्धा खूप अनुभव आहे. आता अपील करताना की डिस्ट्रॅक्टिंग द फील्ड आहे का अंपायरकडे. 3 चेंडू 3 धावा. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धाफळकर धावा आपण पाहू शकता 4. टॅपच्या सहारे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धाफळकर धावा आपण पाहू शकता. 6 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटच्या चेंडूवर सुद्धा टॅपचा फटका. चेंडूला आपण पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 7 धावा. इथून बघा, जेव्हा अन्वयने आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की ती यावर्षी आम्ही ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट करताना एक आयकॉन होता, पण तो एक आयकॉन आपण पाहू शकता म्हणजे इथून आकाशीचा नव्हता. पण आम्ही इथून पुढच्या वर्षी तुमचा खेळ इतका चांगला सुधारावा की मी बॉक्स क्रिकेटमध्ये केलं प्रदानपर दुसऱ्या वर्षी येताना संपूर्ण म्हणजे आकाशीचे दोन्ही आयकॉन असू दे, म्हणजे तुमच्या वाढवळ समाजाचे खेळाडू पुढे येऊ दे. आणि त्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने जे वसई तालुक्यामध्ये बॉक्स क्रिकेटला मिळालेलं ग्लॅमर आहे, त्या वसई तालुक्याच्या बॉक्स क्रिकेटमध्ये तो खेळाडू खऱ्या अर्थाने चमकला पाहिजे. कारण आपण पाहू शकता इथून जर का खेळाडू एखादा वरती आला तर त्यासाठी म्हणजे AVPLने हे केलेलं पहिल्या वर्षाचं आयोजन, ते आयोजन करताना केलेली मेहनत, खऱ्या अर्थाने त्या मेहनतीचं फळ जेव्हा मिळेल की जो एखादा खेळाडू असेल ज्या स्पर्धेच्या माध्यमातून आपली छाप सातत्याने बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याचं नाव घेतलं जाईल. आता आपण जर का विचार केला तर अन्वयचं नावसुद्धा लेदर क्रिकेटमध्ये वारंवार घेतलं जाते. मग मागची 5 वर्ष जी पुरापाड्याच्या मैदानावर आपण पाहतो MCCच्या माध्यमातून टेनिस बॉलची स्पर्धा, त्या स्पर्धेचं नाव संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये घेतलं जाते. म्हणजे खऱ्या अर्थाने ही स्पर्धासुद्धा इथून तुम्ही उत्तरोत्तर इतकी चांगली प्रगती करा, संपूर्ण वसई तालुका असे पालघर जिल्ह्यामध्ये या तुमच्या AVPLची सुद्धा चर्चा एक चांगली होऊ द्या, अशा आमच्याकडून शुभेच्छा असतील. मॅचच्या दिशेने येतोय. फुलटॉस चेंडूला ऑफ साईडला पाठवले, मात्र सिंगल डिक्लेअर झोनमध्ये. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यष्टीरक्षक थोडेसे मॅच मध्ये चप्पल नाही होते. वाईट +1. पुन्हा एकदा टॅपच्या सारे वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न, फेकी होईपर्यंत सिंगल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 16. 1-6-16. हलक्या हाताने ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला पाठवलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 17. धाव चेंडूची सांगता, चेंडूला लेफ्ट केलं गेलं. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. 18 धावा धावफलकावरती. 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा इथून टेनिस स्टारचा आपण जर का विचार केला तर धावफलक चांगलं सुरू आहे. ऑफ साईडला कट केलं गेलं डिक्लेअर झोन मध्ये. पण जे तुमचं धावफलक चांगलं सुरू आहे त्या धावफलकाला म्हणजे तिसरा म्हणजे चौथा षटकापर्यंत चालू ठेवणं टेनिस स्टारची रणनीती ही असणं इम्पॉर्टंट आहे. ज्याची चर्चा केली होती, तुमचं जे धावफलक चालू होतं त्या धावफलकाला चालू ठेवण्याचं कार्य नाही केलं गेलं. मयुरेशला मैदान सोडावं लागते. गडीबाद.
एक सूचना आहे ते लक्ष द्यायचं आहे. खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. 8:30 वाजता जेवण चालू होईल. निनाद वर्तक यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. खेळाडूंसाठी जेवण नसणार आहे ते. कॅप्टन्स अँड ओनर निनादजी वर्तक सर यांच्याशी संपर्क साधू शकतात. 8:30 वाजता जेवणाची सुविधा चालू होणार आहे. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न. फेकी में नहीं थी नेकी. सिंगल कंप्लीट. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 22 22 धावा. टप्पा वळल्यानंतर चेंडू कशा प्रकारे आत निघून जातोय. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलं जाते. 22 प्रहार करण्याचा प्रयत्न. 2 धावा. मग याच गोष्टी चर्चा केली जाते. इथून काही प्रेक्षकांना समजत नाही. जर का चेंडू वंडीमध्ये गेला तर 2 धावा. तो वंडीमध्ये जाताना तुमच्या शरीराला स्पर्श करून जातोय चेंडू. या कारणास्तव 2 धावा सुद्धा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जितका वेगाने फटका आला होता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. हातामध्ये चेंडू. फेकी चांगली होती पण चेंडूला गॅदर नाही करता आलं. 27 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सुरेख आपण पाहू शकता. गोलंदाजाला गडी बाद. विकेट आलाय. Close your eyes, make a wish. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलकार धावा 27 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 28 धावेचं आव्हान असणार आहे स्पार्टन्स या टीमसाठी. 28 इज अ टार्गेट. पहिला चेंडू आपण पाहू शकता. अपील केली जाते. अंपायरचा वाईटचा इशारा. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. बघा इथून अन्वयचा खेळ आपल्या संघासाठी कशा प्रकारे असते हेही पाहावं लागेल. इथून तुम्हाला जर का वेगाने चेंडू हातात आहेत तर सिंगल्ससाठी तुम्हाला किती कष्ट करावे लागतील
असं प्रत्युत्तर कशाप्रकारे दिलं जाईल हेही पाहावं लागेल. आणि इथून हे क्रिकेटसुद्धा केलं जाते की म्हणजे सिंगल तुम्हाला घ्यायचं तर अन्वयने केलेला तो प्रयत्नसुद्धा इथून खेळणाऱ्या समोरच्या म्हणजे टीमसाठी एक मॅचेस असणार आहे. एक पाय पुढे किती टाकून म्हणजे बॅट किती लवकर बॉलपर्यंत पोचवायची आहे, तो टप्पा नाही पडून द्यायचा आहे, हे कॅल्क्युलेशनसुद्धा करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना कोणत्या माइंडसेटने आल्या आहेत, कशाप्रकारे सिंगल डबलने तुमचं धावफलक चालू राहील, त्यासाठी तुम्हाला किती प्रयत्न करावे लागतील हेही पाहावं लागेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 3 धावा. ऑफ साईड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण नजर आपण पाहू शकता. समर्थ होते पण पाहू शकता चेंडू जितक्या वेगाने आला होता तितक्याच लवकर चेंडूवरती रिॲक्ट सुद्धा केले होते. म्हणजे इथून आपण पाहू शकता पंचांकडे अपील केली जाते, आज मागितली जाते. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आहेत मात्र 4. डीजे 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 7. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न दोन्ही हाताने चेंडूला कशा प्रकारे आत ढकलला. फटका चांगला होता पण क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहू शकता कशा प्रकारे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 8. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त केला गेला. विकेट येते. गडी बाद. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा मात्र 8 आहेत. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. बघा 12-20 मध्ये या षटकामध्ये मोठे फटके. ही बॅटल लागणार आहे. एका बाजूला मयुरेश ज्या सुद्धा या खेळपट्टीचा खूप अनुभव आणि दुसऱ्या बाजूला अन्वय वर्तक सातत्याने आपल्या खेळाला कशा प्रकारे इम्प्रूव्ह केले. आता मजा येणार आहे. दोन्ही खेळाडू या खेळपट्टीवरती प्रभावित करणारी कामगिरी नेहमी करतात. एकमेकांच्या विरोधात प्रथमता. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. जितक्या वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता तितक्याच वेगाने चेंडूला सीमारेषा पार पाठवलं. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. इथून जर का क्षेत्ररक्षण करताना जे बाउंड्री लाईनवर 4 खेळाडू उभे आहेत त्यांच्या हातामध्ये चेंडू गेला तर सिंगल थोडंसं कठीण आहे. त्यासाठी तुमची रनिंग बिटवीन द विकेट फास्ट असणे. आता इथून वेगाने चेंडू हाताळला जातोय. नो प्लस वन 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत्या. जितक्या वेगाने चेंडू हाताळला जातो यष्टीरक्षकाची साथ नाही आहे आणि क्रिकेटचा खेळ जर का विचार केला तर साथीनेच पुढे जातो ना. आणि खेळ सुद्धा सांघिक आहे. आता अन्वयला सुद्धा माहिती आहे इथून एक्स्ट्रा एक चौकार आलाय.
त्यानंतर सिंगल म्हणजे धावफलक चालू ठेवणं. 3 चेंडू 16 धावा धावफलकावरती. वेगाने वेगाने चेंडू आता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नाही येत आहे. सिंगल कंप्लीट. 4 चेंडू 17 धावा. बघा इथून तुम्ही वेगाने चेंडू आता बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे, पण ते कनेक्शन नाही होत आहे, पण तुम्हाला यष्टीरक्षकाची साथ आहे का हेही पाहावं लागेल. विकेट किपरच्या जर का हातामध्ये चेंडू नाही आला तर सिंगल कंप्लीट. ऑन साइडला फटका. चेंडू जातोय. समर्थांनी बघा या चेंडूवरती सुद्धा रिॲक्ट केलं होतं. म्हणजे या चेंडूवरती सुद्धा जितक्या वेगाने चेंडू आला होता आयु लागवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे क्षेत्ररक्षण समर्थ सुद्धा आपण पाहू शकतो. 7 चेंडू 9 धावांची गरज. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू एक अतिरिक्त धाव. येणारे 7 चेंडू विजयाची 7 कोणत्या दिशेने धावावे लागते. 8 धाव्यांची गरज. चेंडूला पाठवलं अन्वयच्या बॅट मधून एक दणदणीत आपण पाहू शकता 2D साठी फटका. थँक्यू डीजे. येणारे 6 चेंडू 6 धावांची गरज. आपण पाहू शकता तिसऱ्या षटकामध्ये जर का पाहायला गेलं तर 12 चेंडू 20 धावांची गरज होती. त्या 12-20चा फासला आता 6-6 वरती आलाय. म्हणजे तिसरं षटक मॅचला वळण देणारं षटक असते. मॅच कोणत्या दिशेने धावते ते दर्शवणारं षटक असते. आणि आता आपण पाहू शकता इथून अन्वयने विकेटवरती उभं राहून आपल्या संघासाठी केलेली कामगिरी. अन्वयनी केलेला मयुरेशच्या विरोधात हा प्रहार. म्हणजे मयुरेशमध्ये ती क्षमता आहे की इथून प्रहार करण्याची संधी मयुरेश नाही देत, पण मयुरेशवरती अन्वयनी चढवलेला प्रहार हा थोडासा आता मॅचमध्ये किती महाग ठरेल. आता आपण पाहू शकता स्वतः ऑफ साईडला जिथे अन्वयनी ड्राईव्ह केले होते त्याच दिशेने क्षेत्ररक्षण पॅक करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू नाही येत आहे. चेंडू जर का हातामध्ये नाही आला तर इथून सिंगल कंप्लीट. येणारे 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. बघा 4-4 मध्ये जर काही विचार केला तर एक मोठा फसला मॅचला एक मोठा फटका मॅचला संपवू शकतो. पण तो मोठा फटका खेळताना जर का डॉट आला तर तो दबाव सुद्धा वाढू शकतो. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का अटॅकिंग फील्ड मध्ये का हेही पाहावं लागेल. येणारे 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न. म्हणजे इथून सिंगल नाही चोरून द्यायची आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे निघून गेला होता, पण मागे निघून जाता जाता यष्टीरक्षकाच्या हातामधून सुद्धा निघून गेला. एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना याच गोष्टी चर्चा केली जाते ना. गोलंदाजाला साथ द्यावी लागते. ती साथ यष्टीरक्षकाची नाही आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब 10 स्टार साठी. येणारे 3 चेंडू 3 धावेची गरज. चेंडूला लेफ्ट केलं गेलं. आता या मॅच मध्ये किती लेफ्ट होतील 10 स्टार. दबावामधील वाईड आलाय. दबाव प्रेशर अन्वयच्या विरोधात प्रेशर. आता आपण मयुरेशला सुद्धा पाहू शकतो क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. येणारे 3 चेंडू 2 धावेची गरज. मॅच मध्ये सन्नाटा प्रेक्षकांचा सुद्धा मॅच मध्ये सन्नाटा आहे. याच गोष्टी चर्चा पहिल्या ओव्हर मध्ये केली होती. एक पाय पुढे स्टेप आउट करून दुसरा पाय लाईनीच्या आतमध्ये ठेवून येणाऱ्या वेगाने बॉलला कशा प्रकारे दिशा द्यायची हे कार्य अन्वय. ह्याचं कारण सुद्धा मला सांगतो की अन्वयनी खेळलेलं लेदर क्रिकेट आणि पाहिलेलं वसई तालुक्यातील बॉक्स क्रिकेट. पाहिलेलं बॉक्स क्रिकेटचा फायदा कशा प्रकारे अन्वय जिथे जिथे मॅचा चालू असतात खऱ्या अर्थाने मॅच जाऊन पाहतो आणि ते पाहता पाहता आपण पाहू शकता कशा प्रकारे स्वतःच्या खेळामध्ये इम्प्रूव्हमेंट आणतोय. आणि तेच चित्र मैदानात येते. नो चान्स फॉर फिल्डर अशा प्रकारे तो फटका होता. 2 चेंडू 1 धावेची गरज. फुलटॉस चेंडू हातामध्ये. फुलटॉस चेंडू हातामध्ये. मॅच मध्ये सन्नाटा जशा प्रकारे उल्लेख केला होता. जर का मोठा फटका खेळताना जर का डॉट आला तो दबाव असणार आहे. आता तोच फुलटॉस वरती केलेला प्रहार अन्वयनी फुलटॉस वरती दाखवलेली दिशा या सर्व गोष्टी मॅच मध्ये कॅल्क्युलेट कराव्या लागतील. 1 चेंडू 1 धावेची गरज. प्रेक्षक वर्ग या मॅचला शांततेत पाहतायत पण या मॅच मध्ये गरमाहट आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. एका बाजूला 10 स्टार तर दुसऱ्या बाजूला स्पार्टन्स.
रणनीती गोलंदाजाला आखावी लागेल. इथून फुलटॉस वरती करण्याचा प्रहार, तो प्रहार फसला जातोय, तो फटका फसला जातोय. मयुरेश सोबत रणनीती आणि आपण पाहू शकता मयुरेशनी ते बुद्धी लढवले गेले. स्वतः यष्टीरक्षकाची भूमिका निभावण्यासाठी एक चेंडू एक धावेची गरज या मॅचला. आगाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय शेवटच्या चेंडूपर्यंत आलेली ही पहिली मॅच कंपल्सरी चेसची मॅच असणार आहे. एक चेंडू एक धाव. प्रेक्षक वर्ग टाळ्या येऊन द्या. ही मॅच कोणत्या क्षणापर्यंत आले तुमच्यासाठी. आगाशी वाडवळ प्रीमियर लीग ही मनोरंजनाची मॅच. येणारे एक चेंडू एक धावेची गरज. दबाव दबाव प्रेशर 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 आपण पाहू शकता गोलंदाजावर सुद्धा थोडासा प्रेशर आहे. थांबवलं जाते स्वतःला. नवीन फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चेंडू एक धावेची गरज असताना अशी चुकी नाही कॅल्क्युलेट केली जाते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. मॅच फिनिश. हार्ड लक 10 स्टार विजेता संघ स्पार्टनचे खूप खूप अभिनंदन. यानंतर होणारी मॅच रॉयल स्वान्स विरुद्ध वाडवळ वॉरियर्स.